नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आतिश कदम. ऑनलाईन क्लासमध्ये आपले स्वागत. आज आपण MA फर्स्ट इयर सेकंड सेमेस्टर इतिहास लेखनशास्त्र पेपर नंबर 5 या पेपरच्या युनिट 3 इतिहासातील संशोधन पद्धती या प्रकरणातील D इतिहास संशोधनाचे प्रकार याविषयी माहिती पाहू. प्रस्तावना. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन या दोन भिन्न गोष्टी आहेत. इतिहास संशोधन हा पहिला टप्पा आहे, तर त्या आधारे इतिहास लेखन हा दुसरा टप्पा आहे. इतिहास लेखन हे संशोधनपर असते, तसेच ते क्रमिक अभ्यासक्रमावर आधारित असते. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपातला इतिहास लेखनात सामान्यतः लेखक, पूर्वीची क्रमिक पुस्तके व अभ्यासक्रम ध्यानी घेतला जातो. प्रस्तुत विषय सोपा करून मुद्देसूदपणे समजावून देण्याचा प्रयत्न केला जातो. शालेय स्तरावरची किंवा विद्यापीठीय स्तरावरची क्रमिक पुस्तके याच पद्धतीची असतात. संदर्भ लिखाण किंवा संशोधनपर लिखाणाचे स्वरूप मात्र यापेक्षा भिन्न असते. इतिहासाच्या साधनाद्वारे तर्कशुद्ध पद्धतीची टीपा, तळटीपा देत, संदर्भ देत मांडणी केलेली असते. शोध निबंधातही हीच पद्धत अंगीकारली जाते. इतिहास हा कल्पनाविलास नाही, तर ते एक शास्त्र आहे. ही जाणीव सातत्याने बाळगली तरच संशोधनपर लिखाण योग्य होते, नसता तो वर्णनात्मक कल्पनाविलास ठरतो. या दोन्ही प्रकारच्या लिखाणाचा आधार हा इतिहास संशोधन असतो. इतिहास या विषयाला सामाजिक शास्त्राचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर गेल्या 300 वर्षात इतिहास संशोधन ही संकल्पना रूढ झाली. जगभरातील अनेक देशात गतकाळाचे पुरावे शोधले गेले, उत्खनने झाली, शिलालेख वाचले गेले, गेल्या 400-500 वर्षातली कागदपत्रे ढुंडाळली गेली. या सर्व साधनांचा अन्वयार्थ लावून इतिहास संशोधन झाले, इतिहास ग्रंथ लिहिले गेले. असाच प्रयत्न भारतातही झाला. असे असले तरी इतिहासातील वाटचालीचे सारेच धागेदोरे उलगडले गेले आहेत असे मात्र नाही. 5000 वर्षाच्या या वाटचालीतील हजारो वर्ष अजूनही अज्ञातच आहेत. पुराव्याचा शोध घेतला गेला असला तरी अजूनही हजारो पुरावे जगभर विखरून पडलेले आहेतच. त्याची नोंद घेतली गेलेली नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या भारतासारख्या देशात तरी पावलोपावली असे अवशेष अजून सापडतात. इतिहास उलगडण्याचे प्रयत्न गेल्या 200 वर्षात झाले असले तरी अजूनही अनेक कालखंड अज्ञातच आहेत. अनेक बाबतीत मिळालेली माहिती परिपूर्ण नाही. त्यामुळे इतिहास संशोधन ही एक सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. इतिहास संशोधनाचे प्रकार. इतिहास संशोधनाचे एकूण 3 प्रकार पडतात. 1. मूलभूत संशोधन. 2. विश्लेषणात्मक संशोधन. 3. मूलगामी संशोधन. 1. मूलभूत संशोधन. मूलभूत संशोधन हा संशोधनाचा पहिला प्रकार होय. या संशोधनात गतकाळातील अज्ञात एखादी घटना, व्यक्ती, प्रसंग व विषयासंबंधी नवी माहिती मिळवून ज्ञानात नवी भर टाकली जाते. ज्ञानाचे नवे दालन खुले करणे हा या संशोधनाचा मूळ उद्देश असतो. तसेच या नव्या माहितीच्या संशोधनावर व त्याच्या पद्धतशीर सुसंगत मांडणीवर भर असतो. त्यामुळे या मूलभूत संशोधनाला कथनात्मक संशोधन असेही म्हणतात. मुळात इतिहास संशोधन म्हणजे आपल्याला आतापर्यंत ज्ञात अशा इतिहासातले अज्ञात धागे शोधून इतिहासाची नव्याने मांडणी करणे होय. याचा अर्थ असा की इतिहास संशोधनाला प्रारंभ करण्यापूर्वी आतापर्यंत ज्ञात असा सारा इतिहास संशोधकाने जाणून घेणे आवश्यक असते. त्यानंतरच अज्ञात अशा धाग्यांची जाण होणार, तो धागा शोधायची प्रेरणा मिळणार व संशोधनाला गती येणार. या प्रकारात काहीतरी नवी माहिती प्रकाशात आणली जाते. या संशोधनाला मूलभूत संशोधन असे म्हणतात. मूलभूत संशोधनामुळे अनेक अज्ञात धागे उलगडले जातात. गतकालीन वाटचाल स्पष्ट होत जाते. इतिहासात भर टाकली जाते.
उदाहरण सिंधू संस्कृतीचा शोध. 2. व्हिन्सेंट स्मिथ यांचा अकबर द ग्रेट व 3. डॉक्टर आतिश कदम यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन व कार्य हे संशोधन मूलभूत संशोधन प्रकारात मोडते. 2. विश्लेषणात्मक संशोधन. विश्लेषणात्मक संशोधन हा संशोधनाचा दुसरा प्रकार होय. उपलब्ध झालेली माहिती नव्या दृष्टिकोनातून अभ्यासणे, त्याचे विश्लेषण करणे हे देखील इतिहासाचे संशोधन असते. त्यालाच विश्लेषणात्मक संशोधन असे म्हणतात. या संशोधन प्रकारात ऐतिहासिक साधनांचे पुनर्मूल्यांकन करावे लागते. संशोधन साधनांची विश्वसनीयता नव्याने तपासली जाते. उपलब्ध माहितीची तर्कशुद्ध मांडणी केली जाते व त्या विश्लेषणातून नवा अर्थ तरी निघतो किंवा प्रस्थापित अर्थ पुनर्प्रस्थापित होतो. या प्रकारात गतकाळातील घटनांना बोलके करण्याचे काम, घटनांचा अर्थ अन्वयार्थ लावण्याचे काम संशोधकाला करावे लागते. मराठ्यांच्या इतिहासाविषयी सुरुवातीला उपलब्ध झालेल्या माहितीचे नवनव्या पुराव्याआधारे सातत्याने विश्लेषण होत राहिले व इतिहास विस्ताराने उलगडत गेला. उदाहरण 1. डॉक्टर कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी. 2. डॉक्टर सुमन वैद्य यांचा पेशवा बाजीराव शेकंड हे संशोधन विश्लेषणात्मक संशोधन प्रकारात मोडते. 3. मूलगामी संशोधन. मूलगामी संशोधन हा संशोधनाचा तिसरा प्रकार होय. इतिहास संशोधनाच्या या प्रकारात गतकाळात घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून त्या घटनेचा अन्वयार्थ लावण्याचा व सामान्यीकरणाचे सूत्र धुंडाळण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकाराला मूलगामी संशोधन किंवा अन्वयार्थ व सामान्यीकरणात्मक संशोधन असे म्हणतात. या संशोधन प्रकारात उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून त्याचा नव्याने अन्वयार्थ लावून त्यातून काही तत्वबोध होऊ शकतो का याचा शोध घेतला जातो. हे संशोधन तात्विक स्वरूपाचे असते. इतिहासाचे तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या संशोधनाचीच फलनिष्पत्ती आहे. घटना कशा घडल्या हे समजून घेण्याबरोबरच त्या तशाच का घडल्या, कुणी घडवल्या, त्याच वेळी का घडल्या अशा प्रश्नाचे तार्किक चिंतन केले जाते. त्यातूनच काही सामान्यीकरणाची सूत्र धुंडाळली जातात. अशा संशोधनाला बौद्धिकच नव्हे तर भक्कम तात्विक बैठक असते आणि मांडलेले सिद्धांत मूलगामी स्वरूपाचे असतात. उदाहरण 1. अर्नॉल्ड टॉयनबी यांचा 26 मानवी संस्कृतींचा अभ्यास. 2. कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत हे संशोधन मूलगामी संशोधन प्रकारात मोडते. सारांश. वरील 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे संशोधन आपल्याला करावयाचे आहे याचा निर्णय संशोधकाने संशोधन कार्याचा श्रीगणेशा करण्यापूर्वी करावयाचा असतो. वरील 3 प्रकाराच्या संशोधनापैकी कोणत्या प्रकारचे संशोधन करण्यात आपल्याला रुची आहे, त्यासाठी लागणारी बौद्धिक व मानसिक पात्रता आपल्यात आहे का, यापैकी कोणत्या प्रकारचे संशोधन आपल्या बौद्धिक शारीरिक क्षमतेला व परिस्थितीला झेपण्याजोगे आहे, या सर्व बाबींचा पूर्ण विचार करूनच संशोधन विषयाची निवड करणे सुज्ञपणाचे ठरत असते. धन्यवाद.